नमस्कार मित्रांनो, आज आपण ड हेल्थ सेंटर मॅनेजमेंटच्या डेफिनेशन IMP डेफिनेशन बघणार आहोत. त्याच्यामध्ये पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये आपण 15 डेफिनेशन बघितल्या. आता त्यानंतरचे डेफिनेशन आज आपण बघणार आहोत. तर बघू. नोंदी. डेफिनेशन. नोंद म्हणजे मुख्यतः दैनंदिनी नोंद, वह्या, पत्रक इत्यादी मध्ये लिखित स्वरूपात ठेवण्याची माहिती, कार्यक्षेत्रात ठेवलेल्या कामाची विहित नमुन्यात संकलित करून वह्यांच्या स्वरूपात संकलित करणे, यास आपण नोंद वह्या असे म्हणतो. नोंदी म्हणजे काय? आपण दैनंदिन जे काम करतो ते लिखित स्वरूपात ठेवायची. त्याची माहिती, कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची विहित नमुन्यात संकलित करून ठेवायची ती माहिती, त्याला आपण नोंद वह्या असे म्हणतो. अहवाल म्हणजेच आरोग्यविषयक केलेल्या कामाची विशिष्ट पद्धतीने व विशिष्ट नमुन्यात वरिष्ठांना सादर करावयाच्या माहिती पत्रकास अहवाल असे म्हणतात. जे आपण महिन्याच्या शेवटी सादर करतो, आपण केलेली नोंद आहे, नोंदीचा अहवाल काढतो आणि तो आपल्या वरिष्ठांना सादर करतो, त्यालाच आपण अहवाल असे म्हणतो. संघटना. केंद्र आणि राज्य शासनाव्यतिरिक्त देशभरामध्ये हजारो स्वयंसेवी संघटना आरोग्य कार्यक्रमात हातभार लावतात. संघटना कोणकोणत्या असतात? ज्या आरोग्य कार्यक्रम म्हणजे कोणती पण संघटना असू शकते. आरोग्य संघटना असतात, वेगवेगळ्या संघटना असतात, NGO आपले. तसंच याची प्रचिती आपल्या पल्स पोलिओ मोहीम लसीकरणाद्वारे लसीकरणावेळी येते. रोटरी लायन्स क्लब हा एक क्लब आहे, आपल्या मदतीला असतातच. क्लब आहे ही संघटना तयार केलेली त्यांनी मदत करण्यासाठी आरोग्य खात्याला. त्यानंतर आरोग्याची व्याख्या. ही डेफिनेशन तर सर्वांची पाठ असेलच, तरी पण आरोग्य व अपंगत्व नसणे म्हणजेच आरोग्य नसून आरोग्य ही एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या संपूर्ण सुदृढतेची अवस्था होय. ही डेफिनेशन याच्यामध्ये माझ्याकडून थोडे एक शब्द विसरले, आध्यात्मिक दृष्ट्या, तो पण टाकून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर येतं नियंत्रण. प्लॅनप्रमाणे ठरवलेले काम योग्य प्रकारे होण्यासाठी निर्देशन केलेल्या कामाची पाहणी, यालाच आपण नियंत्रण असे म्हणतो. म्हणजे नियंत्रण आहे का नाही, आपण जे काम ठरवलं होतं तसं होतंय का ते खूप दूर म्हणजे खूप लेट होतंय करायला, त्यामुळे याला नियंत्रण असे म्हणतात. तर परत संघटनाचीच आहे, केंद्र आणि राज्य शासनाव्यतिरिक्त तेच आहे. परत डेफिनेशन लिहिलेली आहे. आता फॅमिली फोल्डर. कुटुंबाची सर्वसाधारण माहिती तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची एकत्रितरित्या व सेवांचे सातत्य दर्शवणारी माहिती जेथे ठेवली जाते त्यास फॅमिली फोल्डर असे म्हणतात. WHO जागतिक आरोग्य संघटना. डेफिनेशन. जागतिक आरोग्य संघटना ही विशिष्ट स्वरूपाची अराजकीय अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरील राज्य संघटना आहे. युनायटेड नेशन आरोग्य विषयक काम करणारी संघटना आहे. ही कशी आंतरराष्ट्रीय पातळीवर अराजकीय स्वरूपाची संघटना आहे, राष्ट्रसंघाची संघटना आहे. युनायटेड नेशन आणि एकाचसाठी मदत करते, आपलं आरोग्यविषयक काम करणारी संघटना आहे, आरोग्यविषयक काम करण्यासाठी. तर आरोग्य पथक. हेल्थ केअर टीम तुमच्याबरोबर मोठ्या शैक्षणिक संस्थेत किंवा लहान ग्रामीण खाजगी प्रॅक्टिसमध्ये उपचार केले जात असले तरीही हा व्यावसायिकांचा गट आहे. तो रुग्ण म्हणून तुमची काळजी आणि उपचारात योगदान देतो, यालाच आरोग्य पथक असे म्हणतात. समन्वय. हे सहकार्यातील महत्त्वाचे तत्व आहे. सामाजिक व आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 2 किंवा अधिक व्यक्ती संघटितपणे एकत्र येऊन सहकार्याने काम करतात, त्यालाच आपण समन्वय असे म्हणतो. हे काय आहे? सहकार्य करण्याचे एकमेकांची एक महत्त्वाचं तत्व आहे. सामाजिक आणि आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण जे उद्दिष्ट ठेवलेले कार्यक्रमाचं ते साध्य करण्यासाठी व्यक्ती संघटितपणे एकत्र येऊन एका ग्रुपमध्ये आणि एकमेकांना सहकार्य करून काम करतात, त्यालाच आपण काय म्हणतो? समन्वय म्हणतो. IMR शिशु मृत्यू प्रमाण. इन्फंट मॅटर्निटी रेट. बाल मृत्यू दर म्हणजेच एका वर्षातील 1000 जिवंत जन्मामागे एका वर्षातील बालकांची मृत्यूंची संख्या होय. त्याच्यानंतर व्यवस्थापनाची व्याख्या आपण मागं बघितली होती, पण ती खूप मोठी होती. त्याच्यामध्ये आणखीन एक छोटी आहे, ही बघा. ती पाठ झाली, ती करा. ही करायची असेल तर ही करा. व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध सामग्री, कर्मचारी, पैसा व वेळ यांचा सुयोग्य ताळमेळ बसवून व योग्य रीतीने उपयोग करून घेऊन ध्येय प्राप्ती करून घेणे म्हणजेच व्यवस्थापन होय. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट कसे असतात? मॅनेजमेंट मटेरियल आणि मनी. आपण मनी मॅनेजमेंट करतो, मटेरियल मॅनेजमेंट साधनांची मॅनेजमेंट करतो ना, आणि टाईम मॅनेजमेंट पण लिहू शकतो आपण, उदाहरणार्थ टाईप्स लिहू शकतो.
मूल्यांकन किंवा मूल्यमापन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कितपत साध्य झाले हे तपासण्याची प्रक्रिया होय. त्याचे टाईप्स कसे कसे? सतत मूल्यमापन पाहिजे. सतत म्हणजे आता मी एखादी आरोग्य शिक्षण किंवा काहीतरी देते, त्याच्यामध्ये सतत मी विचारत राहीन, बघत राहीन किती माझं हे झालं आहे मूल्यमापन. गुणात्मक, किती संख्यामध्ये, काही संख्यात्मक. गुणात्मक म्हणजेच आपलं काय राहतं, गुण किती आपल्याला दिसतंय, त्याचा फरक किती दिसतोय. संख्यात्मक, त्याच्यामध्ये संख्येमध्ये दर्शवले जाते मूल्यमापन, जर संकेत केले जाते. आपण म्हणतो 10 लोकांनी आपल्या 10 लोकांवर आपल्या आरोग्य शिक्षणाचा प्रभाव पडला आहे. आणि अंतिम मूल्यमापन म्हणजेच आपण आरोग्य शिक्षण संपल्यानंतर सर्वांना विचारतो, तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं, याला मूल्यमापन असं म्हणता येईल. पर्यवेक्षण, कर्मचाऱ्यांना अपेक्षित कार्य योग्य प्रकारे करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व प्रोत्साहन करून सक्षम बनवणे म्हणजेच पर्यवेक्षण होय. म्हणजेच मार्गदर्शन करणे म्हणजेच पर्यवेक्षण होय. मोटिवेशन वगैरे असं. तर चालेल. पार्ट 2 पण संपलेला आहे आपला. सर्व IMP डेफिनेशन व काही डेफिनेशन बुकमध्ये सापडत नाही, तरी पण मी डेफिनेशन इथे दिलेले आहे, तर सर्वांनी लिहून घ्याव्या आणि पाठ कराव्या.